इडे इडे हे शब्द जे आहेत त्याचा अर्थ एकच आहे, आम्ही त्याचं पूजन करतो किंवा आम्ही त्याचं ध्यान करतो. कोणाचं? जो गणाधीश आहे तो काय करतोय तर तो नृत्य करतोय. त्याच्या मूर्तीचं वर्णन सगळं केलेलं आहे. लंबोदर आहे, पोटाला नाग बांधलेला आहे, पितांबर नेसलेला आहे आणि त्याच्या उपरण्याला छोट्या छोट्या घंटा लावलेल्या आहेत. आचार्य म्हणतात तो नृत्य करताना ते जेव्हा उपरण हलतं तेव्हा त्या घंटांचा पण नाद मला ऐकायला येतं. इतकं सुंदर वर्णन या स्तोत्रामध्ये केलेलं आहे. आणि आचार्यांनी या स्तोत्राचे 9व्या श्लोकामध्ये, 8 श्लोकाचं हे स्तोत्र आहे, त्यातले 2 मी म्हटले. 9व्या श्लोकामध्ये आचार्यांनी फलश्रुती दिली आणि सांगितलं की हे स्तोत्र जो नित्य म्हणेल त्याला वाक सिद्धी प्राप्त होईल म्हणून आचार्य म्हणतात. गणेशाच्या कृपेने जो बोलेल ते सत्य होईल. इतकं सामर्थ्य या स्तोत्रामध्ये आद्य शंकराचार्यांनी ठेवलं. याच्यामध्ये जे वर्णन केलेलं आहे गणेश मूर्तीचं, त्या मूर्तीचं वर्णन, विठ्ठलाचं असंच वर्णन संत तुकारामांनी केलेलं आपण ऐकूया.